गोलंदाजीला आलाय तो पॉवर प्लेचा षटक घेऊन आपल्या गोलंदाजीची जादू दाखवणारा सिद्धेश। पहिल्या सामना अतिशय चांगली गोलंदाजी केली होती शिवाय आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगला फटका लगावतोय तो दीपेन। पहिल्या चेंडूवर चौकार लगावतोय तो दीपेन। पहिल्या चेंडूवर 4 धावा येत आहेत डीजे। नक्कीच एक महत्वाचा फलंदाज। धन्यवाद खान सर। आमचे हिंदीचे समालोचक खान सर काय काळ विश्रांती घेत आहे। चला वळूया सामन्याकडे। पहिल्या चेंडूवर चौकार लगावल्यानंतर दीपेन हा माघारी परतोय। दीपेन हा एक महत्वाचा अष्टपैलू खेळाडू होता तो इंजिनियरिंग युनायटेड या संघासाठी, परंतु आज मंगेश वैती याच्या अनुपस्थितीमध्ये बघूया कोणता फलंदाज आपल्या संघाला फायनलचं तिकीट मिळवून देतोय तो इंजिनियरिंग युनायटेड या संघासाठी। राज कोकरे लेफ्ट हँडेड एक शैलीदार असा फलंदाज बघूया, परंतु सिद्धेश आपली जादुई गोलंदाजीने अतिशय चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवतोय, परंतु हा चेंडू निर्धाव पद्धतीचा चेंडू होता। गेल्या 3 चेंडूमध्ये एकही धाव काढण्यात यशस्वी झाला नाही तो इंजिनियरिंग युनायटेड हा संघ। नक्कीच पहिल्या चेंडूवर चौकार लगावला होता, परंतु त्यानंतरचे 3 चेंडू हे निर्धाव टाकल्यात यशस्वी झाला होता तो सिद्धेचा पुढे चेंडू आणि चांगल्या पद्धतीने आडव्या पद्धतीने टोलावलेला हा फटका। चेंडू निघून जातोय तो सीमारेषे पार चौकार। अतिशय चांगली गोलंदाजी हाताळत होता तो सिद्धेश, परंतु राज कोकरे याच्या बॅटमधून आल्या त्या 4 धावा। शेवटचा चेंडू घेऊन येतोय तो आणि चांगला पॉइंट स्वरूपात गॅपमध्ये लगावलेला हा फटका। बघूया चेंडू निघून जातोय तो, परंतु नाही तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय तो ते क्षेत्ररक्षक आणि 3 धावा घेण्यात यशस्वी होत आहे ते दोन्ही फलंदाज राज कोकरे आणि रोहन। पहिल्या षटकाअखेरीस धावसंख्या होते ती 1 बाद 11 धावा। पॉवर प्लेचं चांगलं षटक टाकलं होतं ते सिद्धेश याने, परंतु 2 चौकारांनिशी 11 धावा झाल्या त्या इंजिनियरिंग युनायटेड या संघाच्या। त्यांचा आज मंगेश वैती हा महत्त्वाचा असा फलंदाज आज काही मैदानात दिसत नाहीये। बघूया कशा प्रकारे हा संघ कुठपर्यंत मजल मारतो तो।
टी एस टायटन या संघासमोर. बघूया आज वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो हेमंत पाटील, स्वतः कर्णधार व गेल्या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार मिळालेला हा अष्टपैलू असा खेळाडू हेमंत पाटील. मिशनयुक्त गोलंदाजीसाठी नावाजणारा गोलंदाज हा हेमंत पाटील आणि हा चांगला असा आडव्या बॅटने खेळलेला फटका, परंतु तिथे मागे क्षेत्ररक्षक आहे. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षक आणि फेकी करतोय तो क्षेत्ररक्षक. एक धाव घेण्यापासून नाही रोखू शकत राज कोकरे याला. प्रथमच स्ट्राईकवर येतोय तो रोहन. गेल्या सामन्यामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली होती हेमंत पाटील याने. दोन्ही दिशेने चेंडू वळवण्याची ताकद आहे या गोलंदाजामध्ये हेमंत पाटील. स्वतः संघाचा कर्णधार आहे टी एस टायटन या संघात. वेळोवेळी फलंदाजी गोलंदाजीमध्ये आपल्या पुढील चेंडू हेमंत याचा आणि हळुवार पद्धतीने चाकलेला चेंडू, परंतु एक धाव घेणे, 2 धाव. तो मे मध्ये 2 धावा पूर्ण करताय. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल रोहन आणि राज मध्ये. फलस्वरूप पंचांमार्फत एक शॉटचा कॉल येतोय, एकच धाव मोजली जाईल. हेमंत याचा पुढील चेंडू रोहन साठी. बघूया रोहन कशा प्रकारे याचा फायदा घेतो. डीप स्क्वेअर लेग शेतात लगावलेला हा फटका, परंतु तिथे क्षेत्ररक्षण आहे. चांगली क्षेत्ररक्षण करतो टी एस टायटन हा संघ. चांगली फिल्डिंगची व्यूहरचना केली टी एस टायटन या संघाने. बघूया किती धावापर्यंत रोखण्यात यशस्वी होतोय की इंजिनिअरिंग युनायटेड या संघाला टी एस टायटन. स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्क ओव्हर, राईट आर्म ओव्हर द विकेट हेमंत. डावखुऱ्या फलंदाज राज कोकरे याला. राज कोकरे सामोरा जातोय तो हेमंत याला. बघूया अतिशय चांगला असा फटका मिड ऑफ आणि तेवढा चांगला झेल घेण्यात यशस्वी होतोय तो क्षेत्ररक्षक सिद्धेश. एक अष्टपैलू असा खेळाडू आहे सिद्धेश. आज काहीसा कमकुवत संघ दिसतोय तो इंजिनिअरिंग युनायटेड या हा संघ. खरोखरच त्यांना इंजिनिअरिंग युनायटेड या संघाला खरंच उणीव भाजत असेल ते मंगेश वैती याची. कारण की मंगेश वैती याने एक हाती सामने जिंकून आपल्या संघाला उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करून दिला होता तो पहिल्या दिवशी. नक्कीच खरोखर की इंजिनिअरिंग युनायटेड या संघाला आज कुठेतरी त्याची उणीव भासते ती मंगेश वैती याची. बघूया परंतु यांच्यामध्येही खरोखरच खूप टॅलेंटेड असे बॅट्समन आहे. बघूया कुठपर्यंत मजल मारता हेमंत पाटील. एक अष्टपैलू असा खेळाडू आणि हा निर्धाव चेंडू पंचांमार्फत कॉल येतोय आणि हेमंत पाटीलचा अतिशय चांगले अशी गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतोय तो स्वतः कर्णधार हेमंत पाटील. अतिशय चांगला असा खोलवर स्वरूपातील फट्टू, परंतु कव्हर ड्राईव्ह स्वरूपात लगावलेला फटका होता रोहन याचा. परंतु थोडंसं खराब क्षेत्ररक्षण करतोय तो क्षेत्ररक्षक. जोपर्यंत फेकी येईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या त्या रोहन याच्या. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आगमन होत आहे आमचे मित्र अभिजित सर यांचा. धन्यवाद रवी. नमस्कार, मी अभिजित तांबडकर, समालोचक, कांजूरमार्ग कॉलनी क्रिकेट स्पर्धा, नेवल डॉकयार्ड कोऑपरेटिव्ह बँक, छत्रपती शिवाजी महाराज प्रीमियर लीग. दोन्ही सामने बलाढ्य संघ. नक्कीच रवी, इथे मंगेश वैतीची ती कमी तर भासतेच, त्याचप्रमाणे संघावर धावफलकावरती धावा पण कमी लागल्या जात आहेत. तिसरं षटक चालू आहे. नक्कीच मी सांगेन छत्रपती शिवाजी महाराजांची प्रीमियर लीग 2 ओळी तर नक्कीच होतील.
की सागराचे पाणी कधी आटणार नाही, सागराचे पाणी कधी आटणार नाही, स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही. हा जन्म काय 1000 जन्म झाले तरी नाथ शिवरायाचा सुटणार नाही. नक्कीच अभि सर, तुमच्या मुखून आम्हाला नक्कीच महाराजांबद्दल चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकायला भेटतील. परंतु गचाळ क्षेत्ररक्षण होत आहे ते क्षेत्ररक्षका मारतात, फळस्वरूपी 2 धावा घेण्यात यशस्वी होत आहेत दोन्ही फलंदाज. नक्कीच अभि सर, तुम्ही म्हटल्याप्रमाणे मंगेश वैतीची उणीव या संघाला नक्कीच जाणवते, कारण की तो त्यांचा महत्त्वाचा आघाडीचा फलंदाज होता, ज्याने त्याच्या फलंदाजीच्या जोरावर आपल्या संघाला सेमीफायनलमध्ये आणून पोहोचवलं होतं. तोच मंगेश वैती आज काही खेळपट्टीवर आपल्याला बॅटिंग करताना दिसत नाही. नक्कीच नक्कीच. पुन्हा एकदा सेल्वम डीप मिड विकेटच्या दिशेने मारलेला फटका चेंडूवर जोरात येतोय आणि थ्रो पण तेवढा चांगलाच येतोय. एकच धावे समाधान मानावं लागेल. नक्कीच संघनायक सेल्वम सध्या फलंदाजीला आलेले आहेत. 21 धावाने आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या पुढे सरकते आहे. नक्कीच अभि सर, मंगेश नसल्याचं किती दडपण या संघावर जाणवत आहे अभि सर? मला वाटते मंगेश वैती एक त्यांचा हुकुमचा एक काय आहे. नक्कीच रवी, मंगेश वैती म्हटलं तर एक मोठं नाव, मोठं वादळ. जसं की हुकुमचा एक्का जेव्हा पाहिजे तेव्हा तो एकेरी दुहेरी आणि षटकार चौकारचा बरसात करत असतो. त्यामुळे त्यांच्या संघाची धावफलका सतत वाढत असते. नक्की हा निर्धाव चेंडू सर, पण असं क्रिकेट आहे सर, एका दुसऱ्यावर अवलंबून राहू नाही शकत. कारण की मंगेश वैती जरी असला, 11 खेळाडू फक्त मंगेश वैतीने बॅटिंग नाही, कारण की दिपेननेही त्याने खेळ चांगला केला होता. परंतु दिपेन हा आता तंबूत परतला आहे. बाकीच्या खेळाडूंना आता स्वतःच्या अंगावर घेऊन हा सामना सर 6 षटकांमध्ये पुढे न्यावा लागेल आणि कमीत कमी 40, 45, 50चा धावसंख्या तरी स्कोर कार्डवर उभारावे लागेल सर. नक्कीच मी पण तसंच सांगेन. काहीतरी निर्धाव चेंडू लेग बिफोरची अपील होती पण त्यांनी फेटाळली. नक्कीच, पण मी एवढंच सांगेन की दोन्ही संघाला, दोन्ही बलाढ्य संघ आहेत. सेल्वम एक संघनायक आहे, स्वतः उत्कृष्ट एक फलंदाज आहे. क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीने त्यांच्यासाठी एकदम आक्रमक अशी लावलेलं आहे की ज्या पद्धती तो शिवपायची टीम आणि कार्यकर्ते शिवपायचे त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. ऑल शिवपाय सर्वांनी इकडे या. ऑल शिवपाय सर्व टीम कार्यकर्ते इकडे या. नक्कीच मी इथे एक समालोचक म्हणून जे आपल्या जगभरात प्रसिद्ध झालेत कुणाल दाते सर, नक्कीच मी त्यांना फॉलो जास्त करतो असतो. एकदम बुलंद आवाज, गोड आवाज कुणाल दाते. नक्कीच माझ्याकडून त्यांना ते हॉटशॉप देतो मी. नक्कीच रवी, दोन्ही संघ आहेत. संघाची धावसंख्या झाली आहे ती 21. 3 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21. या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आपल्याकडे वेळ आहे आता सेमीफायनल साठी. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलेला आहे. या ठिकाणी उपस्थित राहावे. पुन्हा एकदा संघनायक स्वतः हेमंत पाटील, मॅन फ्रॉम ट्रॉम्बे. नक्कीच अभि सर, हेमंत पाटील स्वतः कर्णधार आहे. आजच्या झालेल्या सामन्यात आताच्याही उंच लगावलेला फटका, चेंडू जातोय तो सीमारेषेवर, झेलबाद होऊन परततोय तो फलंदाज स्वतः कर्णधार सेल्वम. नक्कीच अभि सर, कुठेतरी सेमीफायनलचं नक्कीच कुठेतरी सेमीफायनलचं दडपण मला वाटलं इंजिनिअरिंग युनायटेड या संघावर जाणवला, कारण की त्यांचा महत्त्वाचा आघाडीचा फलंदाजही त्यांच्यात नाही आणि चांगला खेळ करून सेमीफायनलमध्ये आलेला TS टायटन हा संघ अतिशय फॉर्ममध्ये हे दडपण घेऊन उतरला होता. ते दडपण पेलवलं नाही इंजिनिअरिंग युनायटेड या संघाला. बॅट्समन लवकरात लवकर बॅट्समन. इंजिनिअरिंग युनायटेड हा संघ, तुम्हाला तुमचे फलंदाज त्वरित रेडी ठेवावे लागणार आहे आणि तुम्ही खरं या सामन्यामध्ये खूप विलंब झाला आहे. ऑल शिवपाय टीम कार्यकर्ते या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात आली. तुम्ही लवकरात लवकर सर्वांनी या ठिकाणी यावे. नक्कीच पुन्हा एकदा सेल्वमची जागा घेण्यासाठी आलेले आहेत अविनाश. पाहूया दोन्ही संघांसाठी एकच सांगेन की सेमीफायनलचा सामना आहे, मोठा सामना आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. मंगेश वैतीची तर उणीव नक्कीच भासत्या संघाला, खास करून संघनायक सेल्वम. नक्कीच मोठी खेळी करायचा प्रयत्न होता, उंचपूर असा मारलेला फटका होता पण तो काही सीमारेषेच्या बाहेर गेला नाही. नक्कीच झेलबाद झालेत. पुन्हा एकदा हेमल पाटील.
चांगला फटका लगावला होता हेमंत याच्या गोलंदाजीवर, परंतु तो काही षटकार जाऊ शकला नाही आणि सीमारेषेवर अतिशय चांगला असा झेल पकडला क्षेत्ररक्षकाने. नक्की निर्धाव चेंडू टाकतो हेमंत पाटील. अनुभव आपला उपयोगाला आणतोय. पूर्ण प्राणपणाला लावून गोलंदाजी करतायत नक्कीच हेमंत पाटील. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. आलाय ना, बोलवतो नंतर बोलवतो ना मी गेल्यावर. अतिशय चांगला असा कार्पेट स्वरूपातील फटका लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, परंतु तेथे क्षेत्ररक्षक आहे. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षक करतोय तो क्षेत्ररक्षक. एक धाव घेण्यात यशस्वी होतोय दोन्ही फलंदाज. धावसंख्या संत गतीने पुढे चालली. हा तोच संघ आहे ज्याने सेमीफायनलमध्ये येण्यासाठी अतिशय हाणामारीचे षटके टाकले होते आणि चांगली फलंदाजी केली होती. षटकार चौकारांची आतिषबाजी बघायला मिळेल, परंतु सेमीफायनलच्या सामन्यामध्ये सर्व काही कोरडं दिसतंय आपल्याला स्कोरबोर्डवर. परंतु हा चांगला असा गॅपमध्ये लगावलेला फटका, चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. की मी नक्कीच म्हटलं होतं की हा संघामध्ये मंगेश वैतीने नसला तरी पण त्या लोकांनी धीर सोडला नाही. कारण काय दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटासुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तर इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. नक्कीच अभिसर, खरोखरच अतिशय चांगला असा फटका लगावला होता तो फलंदाजाने. चौकार 4 धावा आल्या होत्या. बघूया उर्वरित षटकामध्ये कुठपर्यंत मजल मारतोय तो इंजिनिअरिंग युनायटेड हा संघ. शेवटचा चेंडू शिल्लक हेमंत पाटील यांच्या स्पेलमधील. हेमंत पाटील अतिशय अष्टपैलू असा खेळाडू आणि आपल्या संघासाठी चांगली धारदार गोलंदाजी, धारदार मिश्रणयुक्त गोलंदाजी करतोय तो हेमंत पाटील. हेमंत पाटील याचा पुढील चेंडू आणि अतिशय चांगला असा चेंडू, काहीसा कळला नाही आणि निर्धाव चेंडू टाकतोय हेमंत पाटील. पुरेपूर आपल्या अनुभवाचा या खेळपट्टीवर अनुभव दाखवतोय आपला. संघाची 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 26 धावा. काहीशी कमी धावसंख्या दिसते 4 षटकामध्ये अभिसर. नक्कीच कुठेतरी मंगेश नसल्याचा हा फायदा घेतलाय की काय, मला असं वाटतंय TS टायटन संघाने. काय बोला अभिसर? नक्कीच 4 ओव्हरमध्ये जर मंगेश वैती असता तर नक्कीच धावफलकावरती जास्त धावा लागवल्या असत्या, पण पॉवर प्लेचं षटक होतं. एकदम रनांची कमी संख्या आली. आता 4 षटकाच्या समाप्तीनंतर शेवटचे 2 षटक, हाणामारीचे षटक, पाहूया जास्तीत जास्त धावा किती जमवत आहेत. नवीन आलेला गोलंदाज आहे मुकेश. अतिशय चांगलं षटक हाताळलं होतं या अगोदर मुकेश याने. बघूया मुकेश याचं हे वैयक्तिक दुसरं व संघासाठी 5वं षटक घेऊन येतोय तो मुकेश. अतिशय चांगली फलंदाजी करतोय तो रोहन. बघूया त्याला कुठपर्यंत रोखून ठेवतोय तो. निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी होतोय तो. थोडंसं संघनायक हेमंत पाटील कानमंत्री देतो आपल्या गोलंदाजाला की जेणेकरून निर्धाव चेंडू टाकावेत. कारण का षटकात 5वं षटक चालू आहे संघाचं आणि धाव फलका लागल्यात त्या म्हणजे 26. फार कमी. काहीशी व्यूहरचना आखण्यात आली आहे संघ कर्णधार हेमंत पाटील याच्याकडून. नक्कीच, कारण की मला असं जाणवत आहे की मंगेश वैती हा स्क्वॉडमध्ये आता आला आहे. तो दिसत आहे तो पॅव्हिलियनमध्ये. बघूया आणि हा उंच लगावलेला फटका, फुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार. तिचं नाव घेतलं, जसं आगमन झालं त्याच्या आगमनाला त्याच्या स्वागतासाठी षटकारबाजी करतोय तो म्हणजे रोहन. नक्कीच अभिसर, जोपर्यंत मंगेश वैती त्या स्क्वॉडमध्ये दिसत नव्हता तोपर्यंत सगळं शांत असं माहोल होतं, पण जसंच मंगेश वैती त्या
पवेलमध्ये त्यांच्या स्क्वॉडमध्ये आला आहे. नक्कीच एकदम स्फूर्तता त्यांच्यात जाणवू लागली आहे. नक्कीच एक महत्त्वाचा अविभाज्य घटक आहे तो इंडियन युनायटेड या संघाच्या मैत्री. परंतु रोहनने अतिशय चांगला कौतुक करावे लागेल त्याचं. त्यांनी अतिशय उत्तुंग असा षटकार लगावला मिड विकेटमध्ये. सर बघूया पुढील चेंडूचा कशा प्रकारे सामना करतो तो मुकेश याना आणि कधी आपल्याला मंगेश वैतीची बॅटिंग बघावी लागेल. अभि सर पुढे जाण्याचा प्रयत्न होता पंचांचा. दिसतोय वाईट बॉल, अवांतर धावेत भर पडते आहे. एक षटकार तर नक्कीच खेचला होता, पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. पंचांनी अवांतर धावेत भर पडली आहे. वाईट चेंडू टाकला आहे, थोडंसं प्रेशर येतोय गोलंदाजीवर. नक्कीच अभि सर मुकेश अतिशय चांगला असा चेंडू हाताळतोय, परंतु हा फुल स्वरूपातील फटका होता आणि आता कुठेतरी गचाळ क्षेत्ररक्षण होत आहे आणि पुन्हा एकदा 2 धावा काढतोय. रनिंग बिटवीन द विकेट चांगली म्हणावी लागेल. काहीतरी संघ युनायटेड संघ बाहेरून कॉम्प्लिमेंटरी देत आहेत की त्यांनी ते करू नये आणि कृपया करून ग्राउंडच्या आतमध्ये येऊ नये कोणी. थोडंसं शिस्तबद्ध क्रिकेट खेळलं जाईल पुढील आपल्याकडे. चेंडू मुकेश याचा रोहन साठी आणि पुन्हा एकदा चांगला उंच असा मारलेला लगावलेला फटका होता फटका. आणि हा झेल सोडलेला अक्षरशः आणि हा धावबाद झालेला आहे रोहन. नक्कीच कारण का झेल उडाला होता, यष्टीरक्षकांनी झेल सोडला आणि नक्कीच धावबाद झालाय आणि मंगेश वैतीचं आगमन झालं आहे. नक्कीच त्यांच्या संघामध्ये स्फूर्ती आली आहे. जसं की आक्रमक खेळी करावी लागेल त्याच पद्धतीने रोहन हा नक्कीच सर. खेळी करत होता. नक्कीच अभि सर ज्याची आपण वाट बघत होतो, ज्या फलंदाजाने एक हाती आपल्या संघाला सेमीफायनलमध्ये आणून ठेवलं, तो मॅन फ्रॉम माऊल कोळीवाडा मंगेश वैती. बघूया उर्वरित चेंडूचा कशा प्रकारे. नक्की रॉनी यांचे आम्ही अभिनंदन करतो, एक चांगले सपोर्टर आहे टीमचे. नक्कीच उर्वरित शेवटचे 2 चेंडू उर्वरित 8 चेंडूंचा कशा प्रकारे सामना करतो, पण नक्की जोपर्यंत मंगेश वैती नावाचं वादळ मैदानात आहे तोपर्यंत काही घडू शकतं मित्रांनो. बघूया उर्वरित चेंडूंचा कशा प्रकारे सामना करतो नक्की फलंदाज आणि चांगला कार्पेट स्वरूपात लगावलेला हा फटका होता. बघूया कशा प्रकारे आणि 2 धावा घेण्यात यशस्वी झाले दोन्ही फलंदाज. नक्की काहीतरी मंगळविष्ट आला आणि डिपेननी रोहनने जो षटकार ठोकला त्यानंतर धाव फलकावरती सतत एकदम म्हणजे म्हणावी लागेल तर 100च्या स्पीडनी धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. तशा वाढल्या गेल्या. संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 38. नक्कीच सर ब्लॉकआउट स्वरूपातील चेंडू होता आणि चांगला असा चेंडू होता. पुन्हा एकदा गचाळ परंतु- क्षेत्ररक्षण झालेलं आहे, पण 2च धावा मिळतील संघाला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. मंगेश वैती काहीतरी बॉल चेक करतायत. नक्कीच शेवटचा षटक आहे, हाणामारीचा षटक आहे. 5 षटकाखेरीज धावसंख्या झाली आहे ती 40 धावा. पण नक्कीच सर म्हणावं लागेल की थोडंफार महागडं षटक आले, कारण की अजूनही 10-15 धाव्या आल्या तरी इंडियन युनायटेड हा संघ पुनरागमन करू शकेल या सामन्यामध्ये, सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. आणि नक्कीच मंगेश वैती नावाचं वादळ अजूनही मैदानामध्ये. काय बोला अभि सर? नक्कीच कारण का 4 ओव्हरला 26 धावा होत्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर आणि 5व्या षटकाला काहीतरी महागडं षटक म्हणावं लागेल. ते 14 धावा खर्च करून संघाची धावसंख्या पोचवली ती म्हणजे 40 धावा. नक्कीच अभि सर आता शेवटचं षटक घेऊन येतोय आपल्या प्रशांत. आपल्या जादुई गोलंदाजीने चांगल्या फलंदाजांना खेळपट्टीवर नाचवणारा गोलंदाज आता शेवटचा हाणामारीचं षटक घेऊन येतोय तो प्रशांत, आणि त्याला प्रथमच सामोरा जाईल तो छत्रपती from- शिवाजी महाराज की. मी नेवल लॉकेट बँकेचा आभार मानतो की त्यांनी ह्या मंचावरती आम्हाला खेळायला दिला आणि खूप खूप आभार मानतो नेवल लॉकेट बँकेचे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद सर. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. धन्यवाद सर. मॅच चालू आहे. थँक्यू. शेवटचं चला, षटक हाणामारीचं षटक. प्रशांत पण एक उत्कृष्ट असा गोलंदाज आहे. नेवल डॉग लेदर क्रिकेटसाठी चांगली गोलंदाजी करतात. दोन्ही एकमेकाला ओळखतात. आज आमने सामने आले आहेत. पाहूया झुंज पाहायला मिळेल मंगेश वैती टू प्रशांत.
नक्कीच अभिसर मंगेश वैती आणि हवेत टोलवलाय मंगेश यांनी चेंडू बघूया त्या खाली आहे आणि आज पहिल्या चेंडूवर बाद होऊन परतावं लागेल ते मंगेश वैती याला. नक्की तिथे प्रशांत विजयी झालेला आहे. कारण का एक मोठं नाव एक आणि एक मोठं वादळ ज्याला पहिल्या चेंडूत बाद केलाय, झेलबाद केलाय प्रशांतने. इथे प्रशांतचं कौतुक करावंसं वाटेल. असं वाटतंय. प्रशांत नेहमीच कौतुक वाटेल कारण का त्याचा होम ग्राउंड होता. होम ग्राउंडवर त्यांनी विजय मिळवलाय मंगेश वैतीचा विकेट काढून. काहीच आपल्या संघाला परत एकदा सामन्यात आणतोय तो म्हणजे प्रशांत. नक्कीच अभिषेक प्रशांत अतिशय चांगला असा गोलंदाज आहे. स्पिन स्वरूपातील चांगली गोलंदाज आणि हा चांगला आडव्या बॅटने खेळलेला फटका परंतु सीमारेषेवर क्षेत्ररक्षक आहे आणि जोपर्यंत नाही थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं प्रशांतचं कारण का त्यांनी स्टंपावरून उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला होता पहिल्या अटेम्प्टला पण तो काही जमला नाही आणि सेकंड अटेम्प्टला झाला तोपर्यंत धाव पूर्ण झाली. नक्कीच सर 2 धावा अतिशय चपळाईने 2 धावा काढून काढल्या त्या गणेशने. 42 धावा झाल्यात आणि चांगलं असं काहीसं धावसंख्येचा ग्राफ वर चढत चाललाय. पण नक्कीच जर मंगेश असता तर नक्कीच आपल्याला चौकार षटकारांची आतिषबाई बघावयास भेटली असती या सामन्यामध्ये. नक्कीच तुम्ही जसं म्हणताय पण क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चित गेम आहे कारण की आपण ज्याला क्रिकेटचा देव म्हणतो सचिन रमेश तेंडुलकर तो सुद्धा कधी कधी शून्यावर बाद होतो. तसंच या मंगेश वैतीची खेळी किती शून्यावर बाद झाला आहे. पण काही हरकत नाही कारण का संघ चांगला खेळतोय. जेव्हा संघ चांगला खेळतो तेव्हा नक्कीच धावा तर जमतील. अजूनही शेवटच्या षटकातले 4 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया अविनाश पुन्हा एकदा स्ट्राईकला आहेत. किती धावा जमवत आहेत पाहूया आपल्या संघासाठी. एक मॅचमध्ये सेमीफायनलचा सामना आहे. मोठी मॅच आहे. आपल्या संघासाठी मोठ्या धावा करण्याचा प्रयत्न तर करतोय. नक्कीच अभिसर खरोबर बोलला तुम्ही. प्रशांत याची अतिशय चांगली गोल. अविनाशचा पुढील चेंडू उडाला हवेमध्ये बघूया. चेंडू पडतोय नो मॅन्स लँडमध्ये. स्वतः प्रशांत जात आहे बॉलच्या मागे आणि जोपर्यंत प्रशांत चेंडूची फेकी करतील 2 धावा पूर्ण करताय तो गणेश आणि अविनाश हे अतिशय 1-2 धावांची चांगली धावसंख्या उभारतोय तो स्वतः अविनाश. धावफलक हलता ठेवलाय अविनाशने. मोठे फटके काही येत नाही त्यांच्या बॅटमधून परंतु 1-2 धावेनिशी धावसंख्या 2ने पुढे जाते. धावसंख्या झाली आहे ती 44 धावा. प्रशांत यांचा पुढील चेंडू अविनाशसाठी. एकदा निर्धाव चेंडू टाकलेला आहे प्रशांतने. शेवटच्या षटकातला निर्धाव चेंडू म्हणजे एक गोल्डमॅन म्हणावं लागेल. कारण का निर्धाव चेंडू शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये येणं म्हणजे फार कठीण असतं रवी. नक्कीच अभि सर. शेवटच्या षटकामध्ये निर्धाव चेंडू म्हणजे तुम्ही बॉलरचा विजयच असतो एका प्रकारे. बघूया अविनाश प्रशांतला कशा प्रकारे प्रशांतवर तुटून पडतो की पुन्हा काही कळला नाहीये अविनाशला आणि हा निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी होतोय तो प्रशांत. अतिशय भेदक अशी निरखून गोलंदाजी करतोय तो प्रशांत. नक्कीच इथे काय सामना इथे रंगतोय. कधी हा क्रिकेट खेळ हसवतो तर कधी क्रिकेटचा खेळ रडवतो. तसंच काहीतरी 2 चेंडू आणि हा उंच पटका. चेंडू निघून जातोय तो सीमा रेषा पार षटकार. मी आताच म्हटलं होतं रवी की कधी हा क्रिकेटचा खेळ हसवतो तर कधी रडवतो. त्याच पद्धतीत शेवटच्या चेंडूवर समाचार घेतलाय तो म्हणजे अविनाशनी. एक उंच पुरा असा लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला फटका. तो उंच जातोय तो षटकार आणि संघाची धावसंख्या पुढे वाढते. संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे
50. 50 on, झाले DJ. आहे. 51 धावांचं लक्ष. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत व स्फूर्तिस्थान श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. सर्व शिवभक्तांना आणि शिवजयंत्याच्या शिवमय शुभेच्छा. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. दोन्ही पंच आमचे नावाजलेले पंच, MCAचे पंच नक्कीच चांगली कामगिरी करतात. फलंदाजी सज्ज झालेत ते म्हणजे अश्विन. नॉन स्ट्राईक एंडला आलेत ते अक्षय. पुन्हा एकदा सेमीफायनलचा मोठा सामना पाहूया कोणाची जीत होते आणि कोणाची हार नक्कीच होते. अभि सर, 51 धावांचं लक्ष आहे ते TS टायटन या संघासमोर. आणि खरोखर सर, मंगेश वैती नसतानाही 51 धावा करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे या संघासाठी. आणि शेवटच्या षटकांमध्ये अविनाशने जी तडकाफडकी फटकेबाजी केली, खरोखर त्या फळस्वरूप 50 धावा झाल्या त्या इंजिनियर युनायटेड या संघाच्या. नक्कीच फाईट स्कोअर आहे. 50 स्कोअर म्हणजे फाईट करू शकतो. आणि काय सामना सेमीफायनलचा सामना जसा सन्मानजनक स्कोअर आहे 50. 51 रनचा टार्गेट दिलं आहे. फलंदाजी जोडी
खेळपट्टीवर. सर बघूया अभि सर, हा सामना जिंकायला किती मंगेश वैतीचा अनुभव कामी येतो व कशा प्रकारे तो आपल्या गोलंदाजांना हाताळतो या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये व आपल्या संघाला फायनलमध्ये प्रवेश देऊ शकतो का, बघावं लागेल अभि सर. तेवढंच तो मंगेश वैती आपला जसं फलंदाजीमध्ये आपलं वाटा उचलतो तसंच तो क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा उचलतो. नक्कीच एफर्ट त्याचे 100%चे वर असतात. त्याच्यामुळे तो असा सहजासहजी सामना सोडत नाही. आणि एवढा मोठा सामना, उपांत्य फेरीचा सामना आहे. पाहूया पुन्हा एकदा. तुझं काय म्हणणं आहे रवी, स्ट्रॅटेजी काय असेल त्यांची? कोण गोलंदाजीला येणार, कोण फलंदाजीला कसं बांधून ठेवणार, पाहूया. नक्कीच अभि सर, त्याच्या ताफ्यामध्ये महत्त्वाचे गोलंदाज बघायला गेले तर नंदू, जो सलामीला टाकणारा गोलंदाज असतो तो नंदू, त्यानंतर असतो तो विकास, त्यानंतर त्यांचा प्रामुख्याने अष्टपैलू खेळाडू आहे तो दीपेन, जो गोलंदाजी तेवढी चांगली टाकू शकतो आणि त्यांच्या जोरावर ते उपांत्य फेरीमध्ये येऊन पोचलेत सर. नक्कीच सामन्याला सुरुवात होते. यापुढील होणारा सामना CO5 फायटर विरुद्ध कोलाबा किंग्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्सजवळ यावे. CO5 फायटर्स विरुद्ध कोलाबा किंग्स, आजच्या दिवसातील दुसरा सेमीफायनलचा सामना. चला वळूया सामनाकडे अभि सर. नक्कीच पुन्हा एकदा सज्ज झालेत गोलंदाज नंदू आणि फलंदाजी सज्ज झाले आहेत ते म्हणजे नॉन स्ट्राईक एंडला अश्विन आणि स्ट्राईक एंडला आहेत ते म्हणजे अक्षय. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे. दोनच फिल्डर बाहेर लावलेले असतात जेणेकरून फलंदाजाला आपल्या जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न असतो. पॉवर प्लेचं षटक एक प्रकारे हानीमाराचं षटक असतं, पण या षटकात काही होतं. जास्त धावाही जमतात, जास्त विकेट्सही जातात आणि जास्त निर्धाव चेंडूसुद्धा येत आहेत. पाहूया पुन्हा एकदा खेळपट्टीवर वळूया. नंदू सज्ज होत आहेत अक्षयसाठी. पहिला चेंडू घेऊन येत आहे. सेमीफायनलचा सामना, मोठा सामना. पाहूयात. नक्कीच अभि सर, 51 धावाचं माफक आव्हान ठेवण्यात आलं आहे ते TS टायटन्स हवा. नंदू याचा पहिला चेंडू हळूवार चेंडूने टाकलेला हा चेंडू आणि संत गतीने मारण्यात यशस्वी झाला होता तो अक्षय पाटील हा फलंदाज. गेल्या सामन्यामध्ये अतिशय चांगली फलंदाजी केली होती अक्षय पाटील याने. बघूया त्याला प्रथमच सामोरा जाईल आता तो नंदू. पहिल्या चेंडूवर एक धाव घेऊन धावांचा श्रीगणेशा केला आहे तो TS टायटन या संघाने. 51 धावांचं आव्हान आहे. पॉवर प्लेचा षटक घेऊन आलाय तो नंदू, एक नावाजलेला असा चांगला गोलंदाज ज्याने गेल्या किती सामन्यामध्ये आपलं पॉवर प्लेचं चांगलं षटक हाताळलंय आपल्या संघ इंजिनिअरिंग युनायटेड या संघाने. नंदू याचा पुढील चेंडू, अतिशय चांगला चेंडू सचिन सोलंकी याने पॉईंट स्वरूपात लगावला होता हा फटका, परंतु एकच धाव घेण्यात यशस्वी झालाय तो सोलंकी. दोन चेंडू, दोन धावा, धाव फलकावरती लगावल्या जातात. नक्कीच ज्या खेळाने तुम्हाला वेळ लावले तो खेळ म्हणजे क्रिकेट. ज्या खेळाने आपल्याला ओळख निर्माण करून दिली तो खेळ म्हणजे क्रिकेट. ज्या खेळाने असंख्य मित्र परिवार दिला तो खेळ म्हणजे क्रिकेट. नक्कीच अभि सर, तुमच्या मुखातून आम्हाला क्रिकेटबद्दल आणि चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकाव्यास मिळतात. नक्कीच अभिमानाची बाब आहे. नंदू यांचा पुढील चेंडू सचिन सोलंकी यांसाठी. अश्विन गेल्या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार ठरला होता तो अश्विन या, आणि हा पायचीची अपील होते परंतु नाही, पंचांनी फेटाळून लावली ती अपील. गेल्या सामन्यामध्ये अतिशय चांगली वेगवान चेंडू होता. पायचीचे अपील मारले होते ती नंदूनी, पंचांनी साफ फेटाळलेली आहे आणि लेग बाय स्वरूपात एक धाव मिळते. संघाची धावासा पुढे सरकते आहे ती म्हणजे 4. हेलो, नेक्स्ट सेमीफाइनल, सेकंड सेमीफाइनल का टॉस होने जा रहा है. CO5 के कैप्टन राजू गोयल टॉस के लिए जल्द से जल्द आइए. CO5 के कैप्टन राजू गोयल. चांगला लगावलेला हा फटका आणि झेलबाद होऊन परततोय तो गेल्या वेळेचा सामनावीर अश्विन.
चला होतोय नाणेफेकीचा कौल होतोय Stop, पुढील stop, stop. सेमीफायनलचा नाणेफेकीचा कौल. सेकंड मैच का सीओफाई ने टॉस जीता है और उनके कैप्टन राजू गोयल अपना डिसीजन लेंगे अभी. हम लोग फील्डिंग कर रहे हैं. सीओफाई ने टॉस जीत के फर्स्ट फील्डिंग ली है. राजू भाई नक्कीच पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. पहिलं षटक संपलंय, पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 5. एक गडी बाद. नक्कीच अभिसर मी म्हटल्याप्रमाणे नंदू हा पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतो आणि चांगली गोलंदाजी करतो आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याने एक बळी आणि तो मोठा हादरा दिलाय तो TS टायटन या संघाला. बघूया आता स्वतः कर्णधार हेमंत पाटील आलाय, बघूया कशा प्रकारे आपल्या संघाला सावरतो आणि आपल्या संघाला फायनलमध्ये प्रवेश करून देतो की काय. अजूनही 30 चेंडूमध्ये 46 धावांची 46 धावांची आवश्यकता आहे. थैंक यू कमेंटेटर्स. हमारे इस टूर्नामेंट को और अधिक उत्साह बढ़ाने के लिए हमारे टीए सर यहाँ आए. तालियों के साथ उनका स्वागत किया जाए. और सर आपको कैसा लगा ये टूर्नामेंट, थोड़ा 2 वर्ड बताइए. आई थिंक जिस हिसाब से आप लोगों ने लाइव इसका कवरेज दिया है, ये नेशनल इंटरनेशनल प्लेयर्स हो गए हम लोग. और इस जोश से और इस प्रोफेशनल तरीके से जो खेल खेले जा रहे हैं, इससे बहुत डिपार्टमेंट और डॉकयार्ड के काम में भी काफ़ी अच्छा जुड़ाव और एक जोश आता है. तो ये स्पोर्ट्स इवेंट्स होते रहने चाहिए. ऑल द बेस्ट टू द टीम्स, डू वेरी वेल. एंड फाइनली डॉकयार्ड की स्ट्रेंथ आप लोग हो. ठीक है, ऑल द वेरी बेस्ट. थैंक यू सर, थैंक्स अ लॉट. धन्यवाद. नक्कीच हेमंत पाटीलबद्दल मी 2 गोष्टी सांगेन की आयुष्यात जोखीम पत्करा. जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हारलात तर मार्गदर्शन कराल. तशाच पद्धतीचं हेमंत पाटीलचा खेळ आहे की नेहमी आपल्या संघासाठी जास्ती धावा दबावण्याचा प्रयत्न करतो. गोलंदाजीत तर उंच पुरा असा मारलेला मिड विकेटच्या दिशेने पाव्या फलन आणि आज झेलबाद झालेला आहे. जोखीम तर नक्कीच त्यांनी पत्करलेली, पण त्याला बॅक टू पॅव्हलियनला जावं लागते. नक्कीच नक्कीच अभिसार डीजे मोठा मासा गळाला लागलाय यांच्या. नक्की डीजे ते म्हणजे युनायटेड इंजिनियर संघ. कारण का मोठा मासा गळाला लावला, ज्या दिशेने क्षेत्ररक्षण केलं होतं त्याच दिशेने बॉल आखूट टप्प्याचा चेंडू टाकला. हेमंतला वाटतं की मी नक्की षटकार ठोकेन, पण तो काहीसा मिस झाला आणि ते झेलबाद झालेले आहेत. संघाची धावसंख्या स्थिरवते. हेमंतची जागा घेण्यासाठी आले महेंद्र उर्फ माही. नक्कीच हे सुद्धा एक चांगले फलंदाज आहेत. नेवल डॉक्टर लेदर क्रिकेटसाठी खेळतात. हे सुद्धा चांगलीच फलंदाजी म्हणावी लागेल. पाहूया किती धावा जमवत आहेत. पुन्हा एकदा विकास. नक्कीच अभिसर विकासने अजून एक हा गडी मिळवून दिलाय तो आपल्या संघ इंजिनियर युनायटेडला. आणि काहीशी बिकट परिस्थिती झाली आहे ती TS टायटन या संघाची, कारण की गेल्या सामन्यामध्ये जो ओपनिंग पेअर होता त्यांनी अतिशय चांगली फलंदाजी केली होती, परंतु आज दोन्ही सलामीवीर लवकरात लवकर बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला गेलेत. आणि आता फलंदाजीची धुरा आली आहे ती महेंद्र अक्षय या दोन्ही फलंदाजावर. अक्षय पाटील अजूनही फलंदाजी करतोय. आपल्या अतिशय चांगला असा आउटस्विंग होणारा चेंडू. विकास याचा काही कळला नाहीये तो महेंद्र याला, आणि चेंडू जाऊन विसावतोय तो मंगेश वैती यष्टीरक्षकाच्या हातात. काय चेंडू टाकलाय, गोळीसारखा वेगवान चेंडू, अचूक टप्पा, सरळ जातोय तो म्हणजे यष्टीरक्षक मंगेश वैतीच्या हातात.
बघूया विकास याचा पुढील चेंडू महेंद्रसाठी आणि तेवढा चांगला पूल स्वरूपात फटका आणि अतिशय चांगला झेल पकडलाय तो दीपेन याने. खरोखर टाळ्या झाल्या पाहिजे दीपेनसाठी. मी मगाशी बोललो होतो सर, एक अष्टपैलू उत्कृष्ट असा झेल घेतलाय तो सुद्धा बॅक टू पॅव्हलियनचा रस्ता दाखवतोय तो म्हणजे महेंद्रेला, जो गडी शून्यावर बाद झालाय. नक्कीच सेमीफायनलचा सामना जसा रंगतोय त्याच पद्धतीत रंगता की आधी आपण पहिली फलंदाजी करताना पाहिलं की मंगेश वैती नसताना सुद्धा दीपेन आणि रोहित यांनी चांगली फलंदाजी केली होती आणि संघासाठी 50 धावा करून एक सन्मानजनक स्कोअर केला. नक्कीच सहा संघाची धावसंख्या 6, 3 गडी बाद. नक्कीच काहीतरी सामन्यामध्ये आपल्या फायनलच्या सामन्यात विजयाचा वाटा उचलत आहेत ते म्हणजे विकास, दीपेन. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल विकासाची आणि चांगला झेल सुद्धा म्हणावा लागेल दीपेनचा. नक्कीच अभि सर, विकासाने एकदम अचूक मारा केलाय आपल्या गोलंदाजीला आणि खरोखरच मंगेश याचा विश्वास सार्थ ठरवतात त्याचे सगळे गोलंदाज आणि खरोखरच एक उत्कृष्ट असं षटक हाताळलं आणि एकदम कंजूस गोलंदाजी केली आहे विकासाने. अवघ्या 2 धावा देऊन गडी गारद केले. अवघ्या 2 कंजूस गोलंदाजी म्हणावी लागेल आणि काही विकेट सुद्धा घेतलेत आणि धावा सुद्धा कमी दिल्यात. नक्कीच अभि सर, फक्त 7 धावा झाल्या 2 षटकांमध्ये आणि 3 खेळाडूंना बाद केलं TS टायटन या संघाचा. अजूनही सामना खूप लांब आहे सर. अजूनही 24 चेंडूमध्ये 44 धावांचं आव्हान आहे ते TS टायटन या संघासमोर. नक्कीच मी बोललो होतो मगाशी अभि सर, 50-51 धावा जरी झाल्या तरी यांचा बॉलिंग अटॅक असा आहे की हे लोक डिफेंड करू शकतात हा इंजिनियर युनायटेड हा संघ, कारण की गोलंदाजांचा ताफा असलेला हा संघ आहे. नक्कीच रवी, नक्कीच. कारण की दीपेन हे प्रसिद्ध होईल का नाही माहीत नाही, परंतु सिद्ध होण्याची धडपड मी थांबवणार नाही. अशातलाच हा अष्टपैलू खेळाडू म्हणजे दीपेन. आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी केली, चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा केलं. आता पाहूया गोलंदाजीमध्ये किती रस लावतात. पुन्हा एकदा उंच असं मारलेलं वाटतं अविनाश येत आहेत, जे सुटलेला आहे. नक्की 2 धावा पूर्ण करत पंचांचा इशारा येतोय आता आम्हाला. चौकार. थोडंसं गचा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल अविनाशचं. झेलवर पूर्ण गेले नाही त्या सुटलेला आहे आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. अक्षय हा सलामीवीरचा फलंदाज नक्कीच आपलं संघासाठी बऱ्याच धावा जमवतोय. कारण का सक्सेस मिळवायचं असतं ना तेव्हा आपल्याला कष्ट करावे लागतात एकट्याला, तेव्हा कोणीच आपल्यासोबत नसतं. पण जेव्हा आपलं नाव होतं ना तेव्हा सगळे ओळखतील आपल्याला. नक्कीच त्याच अभि पद्धतीचा सर, खेळी करतोय.
नक्कीच अभि सर. अक्षय पाटील जोपर्यंत खेळपट्टीवर असेल तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित आहे त्या TS टायटन या संघाचा. कारण कधी त्याच्यामध्ये ती क्षमता आहे एक हाती सामना जिंकवायची. अक्षय पाटील सलामीला आलेला फलंदाज आहे. 51 धावांचं आव्हान घेऊन उतरला आहे TS टायटन हा संघ इंडियन युनायटेड या संघात. परंतु अचूकता ही भेदक गोलंदाजी ओळख आहे या इंडियन युनायटेड या संघाची. बघूया दीपेन अष्टपैलू असा खेळाडू, त्याला सगळं सामोरा जातोय तो अक्षय पाटील. आजचा दिवस दीपेनसाठी तरी चांगला जातोय. बघूया अक्षय पाटील कसा, आणि हा आडव्या पद्धतीने लगावलेला फटका डीप स्क्वेअर लेग स्वरूपात, परंतु तिथे तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण नाही होत आहे आणि 2 धावा पूर्ण करताय दोन्ही खेळाडू. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये दिसत आहे. आणि अक्षय पाटील चांगली फलंदाजी करतोय. धावसंख्या झाली आहे ती 17 धावा. अजूनही 3 गडी मोबदल्यामध्ये 17 धावा झाल्या आहेत. अजूनही थोडंसं कानमंत्र देतोय दीपेनला मंगेश वैती की कशा पद्धतीत गोलंदाजी करावी. कारण का अक्षयला आहे ना नक्कीच रनांची भूक लागली आहे. तो एकेरी दुहेरी डावात जमवत आपल्या संघाच्या विजयासाठी पुढे घेऊन जातोय. पुन्हा एकदा त्या दिशेने मारलेला फटका होता. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धाव्याचं आमंत्रण होतं, दुसऱ्या धावा पूर्ण काहीच खराब क्षेत्ररक्षण करतोय तो किंग्स युनायटेड हा संघ, आणि त्याचंच रूपांतर परिवर्तित होत आहे ते रनांमध्ये. राजेश आणि अक्षय पाटील दोघांनीही 1-1, 2-2 धावा करून विजया समीप नेऊन ठेवता येते आपल्या संघ TS टायटन या संघाला. नक्की चांगली फलंदाजी करतोय तो अक्षय पाटील आपल्या संघासाठी. कारण की 1-2 धावेनिशी स्टेट ऑफिस समोर ज्या पण गाड्या उभ्या आहेत, उंचा उरावलेला चेंडू आणि मंगेश वैतीच्या हातात चेंडू विसरतो आणि मोठा हादरा बसतोय तो संघाला अक्षयच्या रूपात. स्टेट ऑफिस समोर ज्या कोणी गाड्या पार्क केल्या त्या गाड्या हलवाव्यात. फेल टू प्लान टू फेल अशा पद्धतीत नियोजन केलंय जेणेकरून 50 रनांची संख्या ही गाठणे म्हणजे फार कठीण झालंय TS संघाला. 19 संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 19. अजूनही विजयासाठी 32 रनांची गरज. 18 चेंडू आणि 32 धावा. पाहूया कुठला संघ उपांत्य फेरीत जातोय. रोमांचक सामना होतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीवर मार्क तयार झाले ते म्हणजे गणेश, आणि फलंदाजी सज्ज झाले तो म्हणजे मुकेश. पाहूया संघासाठी आता आपल्या विजयासाठी किती वाचा मोठा उचलतायत.
पुन्हा एकदा गणेश टू मुकेश. हलक्या पद्धतीत कव्हरच्या दिशेने मारलेला फटका होता. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा आमंत्रण होतं पण तो फेटाळलेला आहे मुकेश यांनी. काहीतरी कल्पेशच्या पायामध्ये ना दुखापत होते जेणेकरून त्याला धावण्यास थोडासा त्रास होतोय. त्यामुळे एका धावेस समाधान मानलंय म्हणजे कल्पेशनी. मुकेश यांनी आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 20. अजूनही 31 धाव्यांची गरज. 17 चेंडू आणि 31 धावा. मशहूर बास्केटबॉल प्लेयर माइकल जॉर्डन ने कहा कि टैलेंट कैन विन यू गेम्स बट टीम वर्क कैन यू चॅम्पियनशिप. उत्कृष्ट असा पुन्हा एकदा झेल घेतलाय तो म्हणजे स्वतः यष्टीरक्षक मंगेश वैती. फटका होता. अविनाश दाब जातोय पण ते झेल सुटलेला आहे आणि 1 बाउंस सीमा रेषा पार. त्या सामन्याकडे वळूया. मंगेश काहीतरी कानमंत्र देत आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 24 धावा. अटीतटीचा सामना. नक्कीच पुन्हा एकदा गणेश काहीतरी विजयासाठी वाटा उचलत आहेत. नवीन फलंदाज आलेले मुकेश चौकार ठोकलाय. सीमारेषा पार चेंडू नेलाय. आपल्या विजयासाठी पुढे वाटचाल करतात. पाहूया गणेश चांगला क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल युनायटेड इंजिनियर संघाचा. पुन्हा एकदा मेडविकेट देशन मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू टाकतोय. कमबॅक करतोय गोलंदाज तो म्हणजे गणेश. संघाची धावसंख्या स्थिरावली ती म्हणजे 24 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर चालू आहे. उरलेले काही चेंडू. पुन्हा एकदा थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल. पुन्हा एकदा उंच मारलेला फटका होता. हलकी कडा घेतली बॅटने आणि गणेशनी पुन्हा एकदा विजय मिळवून दिला आपल्या गोलंदाजीवर. स्वतः यष्टीरक्षक येत आहेत चेंडूवर आणि झेलबाद झाले ते म्हणजे मुकेश. डीजे
संघनायक स्वतः हेमंत थोडंसं काहीतरी खचलं आहे, कारण का एका पाठोपाठ एक गडी बाद होतात आहे आणि अक्षरशः सामना सोडल्यासारखा वाटतोय. नक्कीच हेमंत पाटीलसाठी दोन गोष्टी सांगेल की लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही, लढा माझा माझ्यासाठी लढाईला माझ्या अंत नाही, पुन्हा उठेन पुन्हा लढेन, शांत बसायला मी काही संत नाही. अशातला सामना. पुन्हा एकदा नवीन फलंदाज, पुन्हा एकदा हलकी कडा घेतली होती ती, पुन्हा एकदा झेलचा प्रयत्न होता, तो काही सुटलेला आहे मंगेश वैतीकडून. उत्कृष्ट अशी डाय मारली होती पण तो काही पुरेपूर जमला नाही. कारण काय मंगेश वैतीसाठी एकच सांगितलं, पडलो धडपडलो तरी मोडला नाही पाठीचा कणा, पाठीवर थाप मारून फक्त खेळ म्हणा. अजूनही उरलेले 2 षटक, 12 चेंडू आणि 26 धावा. A hearty welcome to Santosh Mali. Good afternoon, Santosh. All okay? And we have an interesting prospect on our hands. 12 balls, 26 runs. Bowling will be Vikas, who is well known for his outswingers, well-directed outswingers. That's the first ball, and that is a wicket. That should be a wicket. So that is the 7th wicket down for TS Titans. Lovely bowling by Vikas, who is pitching on a perfect line. And given that his natural delivery is an outswinger to the right-hander, it was very difficult for the right-hander to get that away. He was playing away from his body, and resultant another catch for Mangesh Vaiti. I think he has a handful of catches in this match. So Mangesh Vaiti with I think 3 or 4 catches. Quite an amount of catches for Mangesh Vaiti. Lovely bowling by the United Engineering United side. They are really bowling to a good line, a good length, not giving much of a width for the batsman to play the shots, and they are backed up by wonderful fielding. The fielding is incredible. Now it's 11 balls and 26 runs. That is the target. Joining me is Khan Saab. Very good afternoon, Khan Saab. थैंक यू वेरी मच सर. और What do you think? This should be another wicket. शॉट उठा करके That लाया और should ये be another catch. wicket because it's Deepen. Deepen who has very safe hands. प्रेशर He's- सिचुएशन और ये कैच एक आउट के रूप में. Deepen is a जीत के very नजदीक competent पहुंचते हुए. fielder on the outfield. DJ. This is his second catch. The earlier one was even tougher. अगले जो बैट बल्लेबाज आए हैं वो नितिन. टीएस टाइटंस के सामने ये चैलेंज. 10 गेंदों में 26 रन. 10 गेंदों में 26 रन. विकास की अगली गेंद. गुड लेंथ गेंद, बहुत ही अच्छी गेंद, ऑफ स्टंप के ठीक बाहर थोड़ी उछाल लेती हुई गेंद. That is और ये because डॉट बॉल. it's stock ball. It's a ball bowled on very good length, which is a natural outswinger to a right-handed batsman, making it very difficult for the batsman to play unless and until the batsman comes to the pitch of the ball, gets in line with the ball. अगली गेंद और ये थर्ड मैन की दिशा में गेंद गई. A hearty welcome to Ronnie, who is a very important man in this field. That's good running between the wickets. They get a couple. So this one is a short run, so it will only be 1 run. और इस तरह से स्कोर पहुंचता हुआ 26 और 25 रनों की जरूरत 8 गेंदों में. और ये सीधा खेल दिया है. गेंद एक टप्पा चौका. That was a bit
of a slight misjudgment, but now the batsman is destined to take such. छह बॉल 15 रन की जरूरत, 6 गेंद 15 रन। नितिन ऑलराउंड प्लेयर है टीएस टाइटंस की तरफ से। जो दोनों बल्लेबाज हैं ये बखूबी ये 15 रन चेस कर सकते हैं। इनको अपने नर्व्स पे कंट्रोल रख के हर गेंद पे समझबूझ के साथ सिंगल्स, डबल्स और लूज बॉल को कन्वर्ट करना ही होगा। अगर ये मैच जीतकर से फाइनल में अपना प्लेस बुक करना है। अभी कितना हो गया? 36 हुआ है अभी। 36 हो चुका है। 6 बॉल में 15 रन और ये पहली गेंद इस ओवर की। भाग पड़े हैं धीरे से वहीं पे खेलकर, लेकिन पैर पे लगी गेंद और 1 रन लेग बाइज के रूप में। हाँ 37 रन 8 विकेट्स के नुकसान पे और 5 गेंदें शेष। और ये कैच छूट गई। 1 रन दौड़ लिया है, 2 रन पूरा कर लिया है। नितिन बहुत ही तेज दौड़ते हैं। वेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स। और ये खेल अभी भी, ये मैच अभी भी जिंदा है। चेज जारी है। अब 4 गेंदों में चाहिए 12 रन। 4 balls 12 runs required। सुबह से अभी चल रहा है, अभी तक अभी बताने को आया। सॉरी कितना? 39 स्कोर हो चुका है। 39। अगली गेंद और ये उठाकर खेल दिया है कवर्स की दिशा में। वहां फील्डर है लेकिन बहुत ही अच्छी फील्डिंग नंदू की। एक शॉर्ट गेंद है और क्रीज में पहुंच चुके हैं। अंपायर्स डिसीजंस टू बी रेस्पेक्टेड प्लीज। बहुत ही अच्छा है ये खेल का प्रदर्शन, बहुत ही अच्छा शॉट, उतनी ही तेज तर्रार फील्डिंग नंदू की थ्रो और वैती ने इसे बोला ना, पूछना क्या दिख रहा है ना। 1 रन मिलेगा इस गेंद पे क्योंकि एक शॉर्ट रन है और इस तरह से रन हुआ है 40 रन। और 11 चाहिए। चलेगा 3 गेंदों में 11 रन की जरूरत। बहुत ही कांटे का मैच। ये भी एक रोमांचक मैच साबित हुआ। इससे पिछला मैच जो हुआ था COFY और ट्रॉम्बे की, वो भी आपने देखा ही, एक रोमांच भरा मैच और उसी रोमांच को कंटिन्यू कर रहा है ये मैच जो फाइनल में अपनी जगह बनाने के लिए जद्दोजहद कर रही है। दोनों टीमें इंजीनियर
इंजीनियरिंग यूनाइटेड और टीएस टाइटंस। क्या खूबसूरत सफर रहा है इस महाआयोजन टूर्नामेंट का, जो 90वीं वर्षगांठ पे नेवल लॉकयार्ड कोऑपरेटिव बैंक की 90th एनिवर्सरी पे ऑर्गेनाइज किया गया है, जिसका पहली बार यूट्यूब पे लाइव प्रसारण आप देख पा रहे हैं। और ये कांटे का मैच, नक्कीच दो खान सर. बल्लेबाज टीएस टाइटंस के और गेंदबाज प्रेशर में दीपेन। 3 गेंदों में 11 रनांची आवश्यकता. 11 रन की जरूरत। 3 चेंडू 11 धावा. बघूया आजच्या दिवसातील फायनल मध्ये जाणारा और ये शॉर्ट गेंद थी, लेकिन इसको भुना नहीं पाए, कन्वर्ट नहीं हुआ। शॉर्ट गेंद थी, निश्चित ही ये चौका या छक्का जा सकता था, लेकिन डॉट गेंद इस अवस्था में ये बहुत ही बहुमूल्य डॉट गेंद। एक एक गेंद बिल्कुल सोने के अंडे के समान। 2 गेंदों पे अगर 10 रन आए तो सुपर ओवर होगा। 2 गेंदों पे अगर 10 रन आए तो सुपर ओवर। 2 गेंदों में 11 रनों की जरूरत फाइनल्स में जाने के लिए टीएस टाइटंस के लिए। दीपेन की अगली गेंद, और ये शॉर्ट गेंद थी, लेकिन पुल करना चाहते थे, लेकिन थर्ड मैन के पास गेंद गई। 2 रन तब तक पूरा किया, लेकिन ऐसा लगता है कि हाथ से मैच निकल सा गया है। लेकिन अनिश्चितताएं, नो बॉल्स और कुछ भी हो सकती हैं, क्योंकि हमने एक मैच का एक ऐसा मोड़ भी देखा था कि एक गेंद पे 14 रन लिए गए थे। एक गेंद पे 14 रन भी हुआ है इसी टूर्नामेंट में, इसी पिच पे। दीपेन आखिरी गेंद डिसाइडिंग, और ये मैच जीत लिया है इंजीनियरिंग यूनाइटेड ने। कॉन्ग्रेचुलेशन टू द टीम इंजीनियरिंग यूनाइटेड to sail into the final grand finale of this match. बहुत बहुत बधाई जीती हुई टीम को, और उनसे अनुरोध है कि कृपया आप लोग ग्राउंड से बाहर आ जाएं ताकि आगे का खेल, आगे का प्रसारण जारी किया जा सके। प्लेयर्स प्लीज आप लोग इस बात का ख्याल रखें कि YouTube लाइव प्रसारण हो रहा है। ये प्रसारण देश विदेश में देखे जा रहे हैं, तो आप लोग का बिहेवियर हर जगह एक्सपोज होगा। उस हिसाब से अपना ख्याल रखें और टीम का ख्याल रखें। कॉन्ग्रेचुलेशन टू द इंजीनियरिंग यूनाइटेड, एंड द वेरी नेक्स्ट मैच इज C of Y versus, sorry, the next semi-final between C of Y and Kolaba Kings. Over to the man of the match ceremony, please.
प्लीज आप लोग ग्राउंड से बाहर हो जाएं, प्लीज मैच शुरू होने वाला है, प्लीज ग्राउंड से बाहर हो जाएं. थैंक यू फॉर योर कोऑपरेशन. प्लीज कम आउट ऑफ द ग्राउंड. प्लीज respect the boundary line. Please, nobody should be in the boundary line. Thank you. सेकंड सेमीफाइनल. ग्राउंड से बाहर हो जाएं प्लीज. प्लीज आप लोग. इस मैच का मैन ऑफ द मैच यहाँ पे स्टेज पे बुलाना चाहूंगा विकास को, इंजीनियरिंग यूनाइटेड के विकास को. बहुत बहुत शुक्रिया रवि साहब. परीक्षित पटेकर. ओके ओके ओके. इस मैच का मैन ऑफ द मैच का पुरस्कार दिया जाता है विकास को, जिन्होंने की 2 ओवर में 13 रन देके 4 विकेट प्राप्त किया है अपनी टीम के लिए. बहुमूल्य कंट्रीब्यूशन है विकास का अपनी टीम के लिए.